हाय, गुड मॉर्निंग. चला तर बघा, आज आहे रविवार आहे म्हणून मुलांना सुट्टी आहे. आज थोडं उशिराच उठले, 8 वाजलेत सकाळचे. चला तर दिवसाची सुरुवात चहापासूनच होते म्हणून मी चहा करून घेतलाय. चहा उकळलाय, आता त्याच्यात दूध टाकते. हे बघा, आम्ही चहा पिऊन वरी आलो गच्चीवर, गच्ची साफ करायला. किती घाण झाली बघा. गच्ची साफ करायला आम्ही बघा. झाली बघा गच्ची साफ करून, आता पूर्ण साफ झाली. आता पायऱ्या तेवढ्या साफ करायच्या राहिल्या. हे बघा, एवढं टोपल्याभर कचरा निघालाय. किती साफ करा, लेकरं गदळ करतातच. आता पायऱ्या झाडून घेते, आंघोळ करायची आणखी. हे बघा, गच्ची झाडायच्या नंतर आंघोळ हे केली, कपडे पण धुवून टाकले, स्वयंपाक केला आहे. स्वयंपाकामध्ये कढी, भात, चपात्या केल्या. हे बघा, चपात्या, भात पण केला. लेकरं जेवले तर कढी. हे बघा, नावालाच रविवार राहते, रविवारची सुट्टी, पण बायाला कधीच सुट्टी नसते घरच्या कामामधून. घरचे कामं झाले लगेच की लगेच आमच्या इथं सोयरे आलेत बघा. 7-8 सोयरे आहेत. सोयरे आल्याच्या नंतर तिला पोहे, चहा करून घेते. नंतर सांगते सोयरे कशासाठी आले होते तर. आमच्या इथं आज अचानक सोयरे आले होते. कशासाठी आले ते तुम्हाला सांगते. माझ्या नंदाच्या मुलीला, म्हणजेच भाशीला, माझ्या भाशी म्हणतात की काय म्हणतात ते मला काही माहीत नाही. भाशीलाच आता म्हणते. त्याला मुलगा आला होता बघायला. त्याला आल्याच्या नंतर मग पोहे, चहा केल्याच्या नंतर त्यानं अर्धा-1 घंटा बोलत बसले. नंतर गेले 4 वाजायला. 4 वाजायच्या गेल्याच्या नंतर मग मी बाकीचे काम आवरून घेतले. मला दळण करायचं होतं, ज्वारीचं आणि गव्हाचं पण. ते माझे कामं राहूनच गेले. चला तर बघा, आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते. बघा, रविवार म्हणलं की आमच्या इथे चिकन असतेच. त्याच्यासाठीच मी तयारी करून घेतलेली आहे. बोजवार मसाला, 2-4 हिरव्या मिरच्या, खोबरं, कांदा, त्याच्यात थोडे तिळ भाजून घेतलेत, टमाटर, अद्रक, लसूण. आता मी याची पेस्ट करून घेते बघा. चिकन पण धुवून असं वाफवायला ठेवलंय. चला आता मी याचं वाटण करून घेते. तेल गरम झाले ना, मसाला वाटून घेतलाय बघा. तेल सुटेपर्यंत भाजून घेते. पण या कशाला मला ते दुकानदार चटणी, हळद,
हे कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकले, थोडासा गरम मसाला, मीठ टाकले चवीपुरतं, थोडंसं पाणी टाकून भाजून घ्यायचं. मसाला भाजला, आता टाकून द्यायचं चिकन. दोन मिनिटं झाकून ठेवायचं. उकळी आली नाही आणखी, उकळी कोथिंबीर टाकून घेते. झाकून ठेवते उकळी यायला. मला चपात्या पण करून घ्यायच्यात. उकळी आली बघा, आता मी चपात्या करून घेते. गॅस बंद केला, आता मी चपात्या करते. चपाती करायला आर्यन चल जेवण कर. आमच्या आर्यनला चिकन मटन काहीच जमत नाही, फक्त अंडे जमतात. चिकनच्या भाजीसोबत मला चपात्या आवडत नाही, पण आता आमचं जेवारीचं दळण संपलंय म्हणूनच चपात्या करावं लागल्या. चपाती किती फुगली, आता कसं धरा.
चपात्या झाल्या, आर्यनचं जेवण पण झाले. आता आमच्या दोघांचं जेवण राहिले. आमची दीदी गेली गावाला. दीदी गेल्यामुळं काहीच करमना गेलं. तिनं असल्यानं बडबड बडबड करीतच राहते. तिनं गेल्याच्या नंतर काही करमना गेलं. चला तर बघा, आम्ही जेवण करून घेता दोघं जण. त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून त्यानं बाजूला बसले जेवायला. चला तर या जेवायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.